केंद्र शासनाने राज्य शासनाने RT-PCR लॅब्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू व्हाव्यात जेणेकरून चाचणी लवकर होऊ शकते यासाठीच्या सूचना दिल्या होत्या। सुदैवानं आपली कोल्हापूरमध्ये RT-PCRची लॅब आपण आजपासून कार्यान्वित करतोय। परवा CBNet टेक्नॉलॉजीची लॅब 23 तारखेला आपण कोल्हापूरमध्ये कार्यान्वित केलेली आहे। या दोन्ही लॅब शासकीय महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या आहेत। पूर्वी एखादं टेस्ट करायचं असेल तर पुण्याला पाठवावं लागत होतं, नंतर ती सुविधा मिरजला उपलब्ध झाली। आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच ती सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी होत आहे आणि निश्चितपणे यामुळं रिझल्ट लवकर मिळणं आणि ट्रेसिंग करणं आणि एखादा दुर्दैवानं पॉझिटिव्ह असेल तर तो कुणाकुणाला भेटला असेल याची माहिती गोळा करणं प्रशासनाला सोपं जाणार आहे। DPDC मधून आम्ही या सर्व गोष्टीला निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की या लॅबमुळं एक नवीन सुविधा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध होते। परंतु माझी इच्छा आहे की त्याचा जास्त वापर होऊ नये आणि कोविड-19 मुक्त हा आपला कोल्हापूर जिल्हा व्हावा यासाठी आमचं प्रशासन प्रयत्न करेल। दुसरं, केंद्र शासनानं राज्य शासनानं आता राज्याअंतर्गत लोकांना येण्यासाठी परवानगी त्या ठिकाणी दिली। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा कक्ष काढतोय, त्याचा सर्व माहिती दिली जाईल, तिथं नोंदणी केली जाईल आणि ती नोंदणीकृत लोकांनाच त्या ठिकाणी रितसर परवानगी देऊन जाण्याची लेखी परवानगी दिली जाईल। आणि म्हणून लोकांना माझी विनंती आहे, थोडी घाई करू नका। उद्यापासून ही सुसूत्रता आपण आणू आणि निश्चितपणे ज्यांना आपल्या गावी आपल्या राज्यामध्ये पोचायचं आहे ते आपापल्या वाहनानं आपापली व्यवस्था करून निश्चितपणे तिथं जाऊ शकतात। परंतु जिल्हा अधिकारी कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही, ही कृपा करून आपण लक्षात ठेवा। दुसरी एक विनंती आहे की इतर कोल्हापूर जिल्ह्यात जे लोक येणार आहेत त्यांना देखील त्यामध्ये 14 दिवसाचं क्वारंटाईन हे राज्य शासनानं कंपल्सरी केलेलं आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की असे जे लोक येतील त्यांनी ताबडतोब CPR मध्ये पहिलं आपली नोंदणी त्या ठिकाणी करावी, तपासणी करावी आणि मगच पुढचं मार्गदर्शन प्रशासनाच्या वतीनं दिलं जाईल। डायरेक्ट कुठेही घरी जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये। गावातल्या लोकांना देखील विनंती आहे, अशा पद्धतीचं कोण आलं तर आपण लक्ष ठेवा। बाहेर जी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची व्यवस्था जी प्रत्येक गावामध्ये केलेली आहे तिथं तो थांबला पाहिजे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन किमान त्याची तपासणी झाली पाहिजे, या पद्धतीची दक्षता घ्या। आत्तापर्यंत आपण सर्वांनी गेले 40 दिवस सहकार्य केलेलं आहे, पुढे देखील असंच सहकार्य या संकटातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी करावं अशी माझी विनंती असते।